काही शास्त्रकार म्हणतात केवळ इष्टप्राप्ती होणं म्हणजे धन्यता, मग ते चुकीचं आहे. बरं, एका जणाची बायको त्याला सारखी मारायची, मग त्याला ती अनिष्टदायक होती. मग तो त्याचा जोडीदार भेटला, म्हणलं का रे तुला बायको सारखी मारते? हो ना म्हणले, राव अनिष्टदायक आहे. म्हणलं मग असं करू आपण इष्टदायक एखादी पत्नी पाहू. पहिली बायको त्याला 3 टाइम मारायची, सकाळी दुपारी संध्याकाळी. सकाळी मारायची, दुपारी ठोकायची आणि संध्याकाळी धोपटायची. मारणे ठोकणे धोपटणे, मारणे ठोकणे धोपटणे. झालाच बदल तर धोपटणे ठोकणे मारणे असा व्हायला, बदल होत नव्हता. जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तशी ती त्रिकाल संध्या करायची. मग गडी लग्नापूर्वी असा होता, 2-3 महिन्यात पर वाळून असा गेला. त्याचा जोडीदार नर्मदेला गेला होता, लग्न झाल्यावर आला, त्याचं 3 महिन्याने आला. अरे कसा होता शितू, कसा झाला शितू, फार वाळून गेला रे म्हणले. तो म्हणला काय करू, बायको नाही अनिष्टदायक म्हणजे मला इष्ट प्राप्ती नाही झाली, अनिष्ट प्राप्ती झाली. ठीक आहे, मग जोडीदार म्हणा आपण दुसरं लग्न करू, तुला इष्ट प्राप्ती करून देतो. आणि त्याने एका सद्गुणी वारकऱ्याची मुलगी त्याला दिली. मुलगी सद्गुणी, मुलगी त्याची सेवा करू लागली. इष्ट प्राप्ती झाली, केवळ धन्यता नाही, मग अनिष्ट जायला पाहिजे ना. पहिली दुसरं लग्न करीपर्यंत 3 काळ हानीत होती, त्रिकाल संध्या करीत होती. पण दुसरं लग्न झाल्यावर सर्व काळ संध्या करायला लागली. दिसला का हाणायचा, दिसला का हाणायचा. इष्टप्राप्ती म्हणजे चांगली मुलगी भेटली, इष्टप्राप्ती झाली. पण पहिली अनिष्ट निवृत्ती होणं गरजेचं होतं, तर ते निवृत्त झालं. म्हणून केवळ इष्टप्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची खरी धन्यता नाही, अनिष्टही गेलं पाहिजे. मग कोणी म्हणाल महाराज अशी व्याख्या करा धन्यतेची, केवळ अनिष्ट निवृत्ती म्हणजे धन्यता, तर तसंही होत नाही का. हे मत बाधित मत. का बरं, जीवनात कधी कधी अनिष्ट निघून जातं पण इष्ट प्राप्त व्हायचं राहून जातं. तशीच एक जणाची बायको त्याला मारायची. जोडीदार म्हणा दे सोड चिठ्ठी, त्याने दिली सोड चिठ्ठी, अनिष्ट निवृत्ती झाली. मग त्याची आता उपासमार होऊ लागली. तो म्हणला कुठंतरी ठेपा पाहावं लागला. पोरगी पाहायला गेले का लोक म्हणजे पहिली का सोडली, लग्नच नाही झालं महाराज. तसाच राहिला मग का मठात येणा वाजायला, तसाच मेला महाराज. अनिष्ट निवृत्त झालं पण इष्ट प्राप्त व्हायचं राहून गेलं. आणि म्हणून एकांगी व्याख्या करून चालत नाही. नाणं चलनात येत असताना दोन्ही बाजू पाहावं लागतात, गंगेच्या दोन्ही थड्याचा विचार करावा लागतो. तसं परमार्थिक जीवन जगत असताना खरी धन्यता अनिष्ट निवृत्तीत इष्टप्राप्ती. पण महाराज आता आम्ही जन्माला आल्यापासून आता तर आम्हाला मुलं झालेत, काहींना नातू झालेत, काहींना पंतू झालेत. मग जीवन जगत असताना आम्ही गावगाव फिरलो पण आम्हाला इष्टही प्राप्त झालं नाही आणि अनिष्टही निवृत्त झालं नाही. मग कोण्या गावाला जावं बरं जेणेकरून आमच्या जीवनातलं अनिष्टही जाईल आणि इष्ट प्राप्त होईल. जावं का आम्ही हिमालयात, तर ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही हिमालयाला गेले तर अनिष्ट निवृत्त होईल पण इष्टही निवृत्त होईल. काय हो, हिमवंतू दोष खाय. दोष हे जीवाला अनिष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. ज्ञानोबराय म्हणतात दोषाने जसा विश्वासला आतुडी जे चोरा, एकाने चोरावर विश्वास टाकला, चोराने त्याचा विश्वासघात केला. शिनला सुई जे महापुरा, थकलेला मनुष्य महापुरात टाकला, पुराने त्याचं अनिष्ट केलं. तसं दोष जीवाचं अनिष्ट करतात. म्हणजे अनिष्ट दोष घालवण्यासाठी कोणी जर हिमालयात गेला, हिमालय अनिष्ट निवृत्ती करतो, आपल्या जीवनात अनिष्ट घालवतो, वादच नाही. हिमवंतू दोष खाय ही झाली अनिष्ट निवृत्ती. पण इष्ट निवृत्ती सुद्धा करतो. काय हिमवंतू दोष खाय, पुढं काय जीवित्वाची हानी होय, तिथं जीवित्वाला मुकावं लागतं. कारण केदारीचे उदक पान करी पिढन दे हासी. नामदेव महाराज म्हणतात हिमालय अनिष्ट घालवतो दोष, पण जीवत्वाला मुकावं लागतं, इष्ट जातं. अनिष्ट निवृत्ती इष्ट निवृत्ती. म्हणजे मग चला काशी करायला, नका काशी करायला जाऊ. काशीला गेल्यावर काय होतं, ज्ञानोबराय म्हणतात तिथं इष्ट प्राप्ती होते पण इष्ट निवृत्ती ही होते. इष्ट प्राप्ती काय, मोक्ष प्राप्ती इष्ट आहे वा, पण इष्ट निवृत्ती काय, तिथंही शरीर वेचावं लागतं. महाराज मोक्ष देवोनी उदार काशी होय पीर इष्ट प्राप्ती परी वेचने लागे शरीर. अरे शरीरम आद्यम खरु धर्म साधनम. शरीर उत्तम चांगले, असं उत्तम चांगलं शरीर तिथं मेल्यावर मोक्ष आहे. आमच्या श्रीगोंद्याचं 80 वर्ष एक माणसाने संसार केला आणि नंतर त्याला कळालं की आपण फक्त नुक्ती साधन केलंय, मुक्ती साधन काही केलं नाही. आता मुक्ती कशी मिळवावी, 80व्या वर्षी सगळं फाउंडेशन हालत होतं. मग त्याने कीर्तनात ऐकलं वाराणस्यान मरणान मुक्ती ही. वाराणसीमध्ये मेल्यानंतर माणसाला मुक्ती प्राप्त होते असं 100 चरणाच्या प्रमाणे.
वाराणसी प्राणीमध्ये मरे मरणाच्या अंती राम म्हणे जरी नलगे यमपुरी जावेत दयासी उपदेश करी विश्वनाथ कानी वाराणसी प्राणीमध्ये मरे मरणाचे अंती राम म्हणे जरी नलगे यमपुरी जावेत. भगवान शिवचंद्र मौली जो काशीत मरतो त्याच्या कानात राम राम या तारक मंत्राचा उपदेश करतात महाराज. वा. आणि मग त्याला वाटलं आपण काशीला मारायला जावं. श्रीगोंद्याचा वारकरी होता तो 80 वर्ष घरी राहिला आणि मग 10 वर्ष मरायसाठी काशीला जाऊन राहिला. पण तो काय 10 वर्ष मेला नाही. त्याला वाटलं अजून काही आपण 2-4 वर्ष काय मरत नाही. आणि ते परत श्रीगोंद्याला म्हणले एकदा बायका पोरं पाहून यावं. एकदा पाहायला आलं इकडंच मेलं महाराज. तिथं मेल्यावर मोक्ष इकडं मेल्यावर नाही. काशीला गेला आणि इकडं काशी करायला आला बरं असो. आणि म्हणून तिथं इष्टप्राप्ती तर इष्ट निवृत्ती. वा. हिमालयात अनिष्ट निवृत्ती तर इष्ट निवृत्ती. लय प्रकरण खासे. कुठंही जा तुम्हाला एक घडल तर एक घडणार नाही, एक घडल तर एक घडणार नाही. वरकड कोठे काही एक आहे एक घडणार हे चौकड. मग महाराज आमच्या जीवनातलं अनिष्टही गेलं पाहिजे आणि आम्हाला इष्टही प्राप्त होईल असं स्थळ कोणतं तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कोणत्याही तीर्थाचा कोण्या क्षेत्राचा कोण्या गावाला जा कोण्या वाड्या वस्त्याला हेडा इष्ट प्राप्त होईल अनिष्ट निवृत्त व्हायचं राहील किंवा अनिष्ट निवृत्त होईल इष्ट प्राप्त व्हायचं राहील किंवा इष्ट निवृत्त होईल काहीतरी घोटाळा होईल. पण दोन्ही घडतील असं एकच ठिकाणी या जगात येते या पंढरीस घडे. इथं ते शब्दाचा अर्थ काय येतात ते शब्द ते कुठं घडेल या पंढरीस घडे. या पंढरपूरला आल्यानंतर जीवाला अनिष्टही निवृत्त होतं जीवाचं आणि जीवाला इष्टही प्राप्त होतं. ते या पंढरीस घडे. काय घडे पंढरी जीवाच्या जीवनातील अनिष्ट निघून जात. जीवाला जीवनात अनिष्ट काय जीवनात सर्वात जास्त अनिष्ट असेल तर अभिमान अहंकार. भयानक ही गोष्ट महाराज. आज गावगाव श्रीमंत माणसं आहेत सत्ताधीश आहेत सगळे पण काय कोण जाणे अहंकारामुळं अभिमानामुळं समाजाने त्यांना असं जसं दळणातून खडे बाहेर टाकावं तसं लोकांनी बाहेर टाकले. तुकोबरात प्रमाणे अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. अहंकारी मनुष्य जगामध्ये निंद्य ठरतो आणि ओवळा ठरतो. ओवळा म्हणजे लोक त्याला दाण्यातला कडा तुका म्हणे खडे निवडू दळणी धडधडे. जसं लोक दळणातला कडा बाहेर टाकतात तसा अहंकारी मनुष्य गावात तालुक्यात राज्यात जिल्ह्यात चालत नाही महाराज. अहंकार माणसाला घातक आहे महाराज. आणि काय करू कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येणार नाही. एक असा जातीवंत मूर्तिकार होता ला जवाब शर्त लावून तो मूर्त्या बनवायचा. तुम्ही बनवा मी बनवा माझी मूर्ती आकर्षकच राहणार. खरंच होता नाद नाही विश्वकर्म्याचा अवतारच मला वादच नाही. जातीवंत कलाकार. त्याच भागात एक जातीवंत ज्योतिषी होता. त्याने ज्योतिषाला आपला हात दाखवला. ज्योतिषी म्हणला राग मानत नसले तर एक सांगतो बा म्हणजे काय आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला यमराज न्यायला येणार. तो ना काय सांगतो खोटं जर निघालं सगळं पंचांग चंद्रबागेत फेकून देणार. जातीवंत ज्योतिषी त्यालाही माहित होतं तसा मी जातीवंत मूर्तिकार आहे तसा तोही जातीवंत ज्योतिषी गडीगार बाळा. मग त्याने ठरवलं आपण यमाला बनवायचं. लोक कोणाला बनवतील सांगता येणार नाही मला.
यमाला कसं बनवायचं, त्यांनी त्याच्यासारखे हुबेहूब 10 मूर्त्या घडवल्या, नाकी डोळे नटस, आणि त्याला थोडा प्राणायामाचा अभ्यास यायचा. तो 5 मिनिटं प्राणायाम करून प्राणरोध होऊन धरायचा. 12 वाजता यमराज न्यायल्याणार आहे ना, 12 दिवसांनी 12 वाजता न्यायल्याणार, तर त्याने 12 वाजायला 2 मिनिट कमी असताना त्या 10 मूर्त्यात 11 वाजून उभा राहिला, इकडं 5 इकडं 5 मध्ये उभा राहिला, आणि त्याने 5 मिनिटासाठी प्राणरोध होऊन धरला. बघू यमराज कसे नेते. आले यमराज. आता काय प्राणरोध होऊन धरल्यामुळे सगळे जडच मूर्त्या झाल्या ना. यमराज म्हणले न्यायचा एकाला, पण इथं एकासारखे 11 आहेत, एखादं दुसरंच नेलं तर तिसराच निवडून यायचा. आता करायचं काय. मग यमच येतो, कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा यमाला चांगलं माहिती. यमराज म्हणला वा 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 मोठ्याने म्हणला, खरंच कलाकार आहे हो, हे नाद नाही करायचा, लय कलाकार पाहिली, विश्वकर्मा फिका असा कलाकार आहे, हुबेहूब एकासारखे एक मूर्ती येतो, फक्त एकच चूक आहे. एक चूक म्हणलं की याचा अभिमान जागा झाला. मला याने ऐकलं ते वाक्य, याचा अहंकार जागा झाला. तो म्हणला कोणती चूक आहे. यमराज म्हणले हीच चूक आहे, तुम्ही पहिली पिशी भरा. तुम्ही खरं जाणार होतो निघून, पण तुमच्या अभिमानामुळे तुम्हाला आता न्यायला आलोय, पिशी भरा पहिली. कशामुळं मेला होतो मनुष्य. खरंच यमराज चालला होतो, त्याने 5 मिनिटं प्राणरोध होणार, यमराज चालले होते, अहंकारामुळं यमाच्या हाती तो पडला. एवढं बाबाजीच्या या धर्मशाळेच्या वास्तुशांतीतून एवढं घेऊन जा, थोडासा अहंकार कमी कसा होईल याचा अभ्यास आपण केला पाहिजे. महाराज वा थोडस. सध्या तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगतो, श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी. गोबराने आपल्यासाठी लिहिलंय, जसं कुत्र हे शीघ्र कोपी राहते, तसं सध्या माणसाच्या लय नाकाच्या शेंड्यावर राग आहे. लोकांना बोललेलं चलत नाही, नुसतं पाहिलं तरी ते म्हणते तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण असंच का पाहिलं, असं का नाही पाहिलं. आता काय डोळे बी आता सुधरून घ्यायचे का काय, आम्ही गॉगल लावून फिरू का आता. आमचा गोराच्या मुखड्यावर आता काय काळा चष्मा घालून राहू काय. आणि म्हणून पाहिलेलं लोकांना चलत नाही, बोललेलं चलत नाही, हॉर्न दिलेलं चलत नाही. लोकांना अहंकार, अरे आम्ही काही उभा राहायला गाडी उभी केली काय, हॉर्न दिला तरी तुला ऐकू येत नाही का. वरचा म्हणतो तू कोणाला हॉर्न दिलाय, मला जा ओळखलं का, कोण आहे मी, मग स्वसाठी द्वंद्व पाळलेलो आहे, मग काय समजतो तुम्हाला. कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येणार आहे. अभिमान भयानक हो. अभिमान जीवाला कसा अनिष्टकारक आहे मी तुम्हाला तुकोबाराची 2 प्रमाणं सांगतो. अभिमान जीवनामध्ये आपल्याला काळोखाची गाठ घालून देतो. अभिमान अहंकार हयातीत काळोख, मृत्यू पश्चात यमपुरी. विठ्ठल अभिमानाचे तोंड काळे, अभिमान जरी होय ज्ञान गर्वता, जरी होय ज्ञान गर्वता. पुढं चालतो आणि चालत असताना माग वळून पाहतो. सिंह पुढं चालतो आणि माग वळून पाहतो, याला आपल्या मराठी भाषेत सिंहावलोकन म्हणतात. तसं जीवन जगत असताना थोडस आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. नरकात का जायची पाळी आली याचं सगळं कारण अभिमान आहे. आपण समाजातून जे डिलीट झालो त्याला कारण अभिमान आहे. अभिमानाचे तोंड काळे, दावेबळे अंधार. आज आपण प्रकाशाच्या युगात अंधारात का पडलो. वास्तविकता आमच्या वेदाचा संदेश आहे तमसोमा ज्योतिर्गमय. अंधारातून माणसाने प्रकाशाकडे जावं, पण दुर्दैवाने आपण प्रकाशाकडून अंधारात का चाललो त्याचं खास कारण आपला अभिमान. अभिमानाचे तोंड काळे. कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान, आता काही इथं सांगायची गोष्ट आहे काही, अवघड आहे महाराज. म्हणून अभिमानामुळं आज आपण समाजातून डिलीट झालो. पुढचा बुक्का मात्र यमपुरी तुका म्हणे नरकी घाली अभिमान. महाराज मग समाजातून आपण संपलो याला कारण अभिमान, आपण नरकाला जातो याला कारण अभिमान. महाराज
अहो जीव घाबरलाय हो, हा विमान लवकर जाईल असं काही सांगा. तर लवकर जाण्यासाठी एकच स्थळ आहे, ते या पंढरी सगळे. लवकर जातो ओठा ओठी अभिमान जायायसे स्थळ कोण. उठा उठी म्हणजे तात्काळ, ताबडतोब, चिंग चिंग चिंगाट. वैद्य गुरुजी म्हणायचे, वा वैद्य बाबा म्हणायचे चिंग चिंग चिंगाट पळून जातो. म्हणजे लोकांना चिंग चिंग चिंगाट कळत नाही, झिंग झिंग. आपण असो ते काय तालुका नारायणगाव परिसरातला आहे ना, त्याच्यामुळे ते येणारच. असो कलाकार महाराज, कला पंढरी यांची सगळे गावगाव कलाकार आहेत. तेवढं माझं कीर्तन आहे म्हणून सगळे गप येत. ऐका ऐका ऐका, उठा उठी म्हणजे तात्काळ. लवकर हा विमान गेला पाहिजे. नरकात नेतोय, अंधारात ढकलतोय, तोंड काळं करतोय, नको नको नको, लवकर जाईल. प्रश्न कोण असं स्थळ कोणतं. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, प्रश्न विचारले. उत्तर तुकोबाराने दिले, ते या पंढरी सगळे. वा अनिष्ट जातोय, अनिष्टदायक अभिमान जातो. वा ठीक आहे, अनिष्ट निवृत्ती घडते. आणखीन काय अनिष्ट निवृत्ती घडते. खळ मोकळा होतो. इथं खळा पाझर रोकडे, खळाचा खळखळपणा, खळखळ धुवून काढते, त्याला चंद्रभागा म्हणतात. तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जावनी अंमळ वाळवंटी नाचती. वा नाचती वैष्णव बाहेर. वा पंढरपुरात खळ मनुष्य मोकळे होतात महाराज. एका गावात 2 पार्ट्या होत्या आणि 3 पिढ्याचं वैर होतं महाराज. आजोबांनी वैर चालवलं, मुलांनी वैर चालवलं, नातवांनी वैर चालवलं, 3 पिढ्याचं वैर. आणि मग सोसायटी 2 पार्ट्यात एका गावच्या, वरल्याळीची खाल्ल्याळीची. वरल्याळीकडे ग्रामपंचायत गेली, खाल्ल्याळीने सोसायटी घ्यायची. खाल्ल्याळीने जर ग्रामपंचायत घेतली, वरल्याळीने सोसायटी घ्यायची. सरपंच मामा असे भक्कम पार्ट्या होत्या. काय झालं, त्या गावात एक विद्यार्थी आळंदीला आला, नारायण शेठ, आणि ते आळंदीत शिकला आणि गावाकडे आला राजगुरू महाराज, आणि त्याने गावातून काढली दिंडी. आणि ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती आणि दिंडी काढली 1 महिनाभर आधी पंढरपूरला दिंडी आषाढीला. मग आता गाव निघालं, 500 लोक निघाले. आता दोन्ही पार्टीचे लोक म्हणले, अरे 500 माणसं चालले म्हणजे आपल्याला दिंडीला जावं लागेल, गणित जुळवावं लागेल. राजकारणी माणसं पंढरपुरात जरी आले तरी गणितच जुळीत येत मला. बरं झालं सगळा जुन्नर आलाय, पुढारीच नाही आलं कोणी, कारण ते सगळे आपल्याच नादात. मी बाबाजी शेठला म्हणणार, गडी कोण कोण आले ते म्हणले, महाराज वारकरी सगळे आले, बाकीचे सगळे तिकडेच येते बरं तिकिटाच्या द्वारणात. आणि मग त्या वारकरी कीर्तनकाराने दिंडी काढली. दोन्ही पार्टीची माणसं आहे. वरल्या पार्टीचा माणूस काय म्हणला, महाराज उद्या आपला नाश्ता. मग त्याने नाश्त्याला केलं उपीट. लगेच खाल्ल्या पार्टीचे लोक, मधले लोक लय राहतात. हो निवडणूक आली, त्याने उपीट दिले, तो म्हणा आपले पोहे. दुसऱ्या दिवशी खालच्या पार्टीवाला म्हणला आपले पोहे. लगेच वरच्या पार्टीवाला ते लोक म्हणले, अहो त्यांनी मी पोहे घातले. तो मग उद्या आपली रसगुल्ले. ते लगेच म्हणला आपले गुलाबजाम. 10 दिवसात वारकरी खाऊन खाऊन आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायला. दोन्ही पार्टी वारकरी म्हणले, अशी दरसाल निवडणूक लागा, वारीच्या स्थान आले पंढरपुरात कट्टर वैर. आणि वाळवंटात सगळ्यांनी स्नान केले, सगळ्यांनी पावली धरली महाराज. मग कोणी फुगड्या खेळायला लागले. महाराज लय हुशार होते. त्या महाराजांनी काय केलं, त्या दोन्ही पुढाऱ्याचीच फुगडी लावली महाराज. कट्टर 3 पिढ्याचं वैर, त्याचं जागरण असेल तर यांनी फ्युजा काढायच्या टिपीच्या, याचं लगीन असेल तर त्या खालच्या पार्टीने त्याच्या लाभशीच वाळून येऊन टाकायची. लय बेकार माणसं, लय कट्टर होईल. एका कीर्तनकाराने दोघांची फुगडी लावली. या पंढरपुरात खळ माणसं. फुगडी झाल्यावर गळा पडून ढसा ढसा रडले. बिनविरोध निवडणूक झाली गावची महाराज. वा हे इथं खळ निर्मळ होण्याचं स्थळ आहे महाराज. तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जावनी आमळ वाळवंटी नाचती. सगळ्या पुढाऱ्याला धरून इथं आणावून फुगड्या लावा बघा. आता तिथं सत्ताधारी विरोधी सगळे 3-3 आहेत, सगळे इथं आणावं फुगड्या लावा. बिनविरोध निवडणूक झाली महाराष्ट्रात, चांगलं होईल. पण ते कधी पैसा गपच बसून देणार नाही, आणि तिचा पैसा गप बसू देत नाही. विठ्ठल खळपणाचं म्हणजे अभिमान जातो, अनिष्ट निवृत्ती. खळाची खळ प्रवृत्ती जाते, तो निर्मळ होतो. अनिष्ट निवृत्ती, 2 प्रकारची अनिष्ट निवृत्ती पंढरपुरात घडते. ठीक आहे महाराज, अनिष्ट निवृत्ती झाली. इष्टप्राप्ती काय तर भक्ती क्षेत्रातली आणि तत्वज्ञान क्षेत्रातली इष्टप्राप्ती पंढरपुरात घडते.
भक्ती या क्षेत्रामध्ये इष्टप्राप्ती अष्टसात्विक भावात मानलेली. जोपर्यंत अंतकरण सद्गत होत नाही, जीवाला अष्टसात्विक भाव प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याची भक्ती खरीच नाही. पांडुरंगाला पाहिल्यावर डोळे भरून यावं. पांडुरंगा काय हो, किती दिवसांनी आलोय तुमच्या भेटीला, डोळे भरून आले पाहिजे. चंद्रभागा पाहिल्यावर, हे वाळवंट पाहिल्यावर डोळे भरून आले पाहिजे. महाराज लोकांचे डोळे भरून येतात. कधी मी पहिल्याच दिवशी आलो, पप्पेच्या शेवटच्या दिवशी आली, तिला पाहिल्यावर आता दृष्टी पुढे ऐशी काय करा. बायकोला पाहून डोळे भरून येतात होय कुठं. डोळे भरून या पाहिलं तुझे अरे शहाण्या. इथं वाळवंट पाहिल्यावर, पांडुरंग पाहिल्यावर, वारकऱ्याच्या दिंड्या पाहिल्यावर, हे सगळं इथे फडकरी मंडळीची कीर्तन पाहिल्यावर सगळे कसे कंबर बांधून उभे राहतात, सगळे असे टाळाला गादी, पखवाजाला झोल पाहिजे. महाराज वा, हे गावगाव सगळ्याला विनंती, आपल्या गावात टाळाला गादी पाहिजे, पखवाजाला झोल पाहिजे, हे जपलं पाहिजे. महाराज वा, काय काय गावगाव टाळं टांगी ती तिथं वैकुंठवाची निवृत्ती व हांडी होती, ते म्हणजे टाळं टांगायला ती काय बोकडे आहेत होय टांगायला. लय बोलायला अहो काय, लय बोलायला कराळ होते ते. आपण जपलं पाहिजे, असं करून आलं पाहिजे. महाराज वा. मग भक्ती क्षेत्रातली अष्टसात्विक भावाची जी फलश्रुती ती पंढरपुरात प्राप्त होते. नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, नेत्री काळा पाझर रोकडे. भक्ती क्षेत्रातली इष्टप्राप्ती. आणि तत्वज्ञान क्षेत्रातली अभेद काला, कोठे तुका म्हणे काला, कोठे अभेद देखील. अभेद हे काल्याचं विशेषण आहे. तुका म्हणे अभेद काला, कोठे देखील. काल्याचे 3 प्रकार आहेत: दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि जीवशिवाचा ऐक्य काला. दही भाताचा काला उपजून या पुढती काला खाओ दही भात, हरिनामाचा खिचडी काला. अभेद काला की जीवशिवाचं ऐक्य प्राप्त होणं. महाराज वा. भातातलं भातही पांढरा, दही पांढरं. तसं जीवाचं मूळ मुख्य स्वरूप जे आहे, औपाधिक जे स्वरूप आहे ते नगण्य, पण जे उपहित आहे, जीवाचं उपहित आणि चैतन्य जो भाग आहे त्याचं जे ऐक्य होतं, वा, त्याला माझं जीव शिवाचा ऐक्य काला. अभेद काला कोठे, प्रश्न विचारलाय, उत्तर दिलाय. ते या पंढरी सगळे. थोडक्यात 2 प्रकारची अनिष्ट निवृत्ती: अभिमानाची निवृत्ती, खळ प्रवृत्तीची निवृत्ती, अनिष्ट निवृत्ती. भक्ती क्षेत्रातील अष्टसात्विक भावाची इष्टप्राप्ती आणि अभेद काला ही इष्टप्राप्ती कोठे घडे, उत्तर दिले. ते या पंढरी सगळे, काळा खळा पाझर रोकडे. अभंग संपला. ह्या अभंगातले गमक सांगतो काय. ह्या अभंगात प्रश्न 3 विचारले. 4 चरण आहेत. पहिल्या चरणात प्रश्न विचारलाय, अभिमान कुठं जातो, बर. 3ऱ्या चरणात प्रश्न विचारलाय, अष्टसात्विक भाव कुठं प्राप्त होतात. 4थ्या चरणात प्रश्न विचारलाय, अभेद काला कुठे प्राप्त होतो. प्रश्न विचारले 3 चरणात आणि उत्तर दिलंय 2ऱ्या चरणात. आणि प्रश्न 3 उत्तर 1, आणि जिथं प्रश्न तिथंच उत्तर. कसं 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 बघा बरं का. साहित्य क्षेत्रातला फार महत्वाचा अभंग या. याच्या साहित्याचं कोबराने कसं होतलंय. प्रश्न 3 उत्तर 1. कधी कधी प्रश्न अनेक, उत्तर अनेक. कधी कधी प्रश्न अनेक, उत्तर 1. कसं बरं ऐका. प्रश्न अनेक, उत्तर अनेक. प्रश्न अनेक. भोजनांतेच किं पेयम, जयंतः कस्य वै सुतम, हरिपदम कथम प्रोक्तम, तक्रम शक्रस्य दुर्लभम. प्रश्न 3 उत्तर 3. प्रश्न पहिला विचारलाय, जेवण झाल्यावर काय प्यावं. पाच्ची घ्यावी. चूक. भोजनांतीच किं पेयम, प्रश्न विचारलाय. जेवण झाल्यावर काय प्यावं, प्रश्न. जयंतः कस्य वै सुतम, जयंत महाराज कोणाचे चिरंजीव. जयंत कोणाचा चिरंजीव. बर. प्रश्न 2. प्रश्न 3. हरिपदम कथम प्रोक्तम, हरीची पावले कशी आहेत. 3 प्रश्न विचारले. जेवण झाल्यावर काय प्यावं, जयंत कोणाचा मुलगा आहे आणि हरीची पावले कशी आहेत. प्रश्न 3 उत्तर काय दिलंय. तक्रम शक्रस्य दुर्लभम, ताक इंद्राला दुर्लभ. बरोबर आहे. ताक इंद्राला दुर्लभ आहे. जर्शीचं, कारण जर्शी स्वर्गात नाहीये, मृत्यू लोकात आहे. बरं असं. ताक इंद्राला दुर्लभ. तर हे ताक इंद्राला दुर्लभ म्हणलं. हे 3 उत्तर आहेत. कसं 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 असं असं ऐका. भोजनांत्यच किं पेयम, प्रश्न विचारला. ते तक्रम शक्रस्य दुर्लभम, त्यातलं एक एक उचलायचं. पहिलं तक्रम उचलायचं. भोजनांत्यच किं पेयम, जेवण झाल्यावर काय प्यावं. तक्रम, जेवण झाल्यावर ताक प्यावं, कारण ताक हे पाचक म्हणून सांगितलेलं आहे. वा. आणि ते घरचं प्यावं, हॉटेलचं नाही. घरचं ताक सकस राहतं. वा. जेवण झाल्यावर काय प्यावं. तक्रम.
जयंत कस्य वै सुतम, जयंत कोणाचा मुलगा आहे? उत्तर दिले शक्रस्य, इंद्राचा मुलगा आहे. वा, इंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र, देवेंद्र. बर असो. आणि हरिपदम कथम प्रोक्तम, हरीची पावले कशी? उत्तर दिले दुर्लभम परिया दुर्लभ विठोबाचे पाय. तुकोबार आहे. प्रश्न 3 उत्तर 3. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक. आणखीन एक श्लोक सांगतो. विठ्ठल विठ्ठल किम कह राम शत्रू किम अगस्ती जन्म कस सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा. उत्तर दिलंय कुंती सुतो रावण कुंभकर्ण. हा वा, कुंतीचा मुलगा रावण आणि कुंभकर्ण आहे. वा, कुंती सुतो रावण कुंभकर्ण. हा, कुंतीचा मुलगा रावण कुंभकर्ण आहे. ते उत्तर आहेत सगळी. का पांडुपत्नी? प्रश्न विचारा. पांडुराजाच्या मुलीचं नाव काय? गृहभूषणम किम, घराची शोभा काय? प्रश्न विचारला. प्रश्न अनेक उत्तर अनेक. का पांडुपत्नी? गृहभूषणम किम. कह राम शत्रू, रामाचा शत्रू कोण होता? किम अगस्ती जन्म, अगस्तीचा जन्म कुठं झाला? कह सूर्यपुत्र, सूर्याच्या मुलाचं काय नाव? प्रश्न 5 उत्तर 5. कुंती सुतो रावण कुंभकर्णा, कुंती सुत रावण कुंभ आणि कर्ण. कुंभकर्ण एकत्र नाही घ्यायचा, कुंभ एकीकडे घ्यायचं, कर्ण एकीकडे. कसं कसं कसं? ऐका. का पांडुपत्नी? यातलं 5 जणातलं पहिलं उचलायचं. पांडुराजाच्या पत्नीचं नाव काय? कुंती. गृहभूषणम किम, घराची शोभा काय? स्वतः मुलगा. पोरगा घरात राहतोय, ही घराची शोभा आहे. पोरगा कुठं राहतोय? वाहिली राहतोय. ठेवून द्या. अरे घराची शोभा घर केवढं बांधलंय याच्यात नाही. घराची शोभा पोरग बापात राहतोय, बाप पोरात राहतोय. पोराने समजून घ्यावं बाप आई बाप आपल्यात पाहिजे, आई बापाने समजून घ्यावं पोरगा आपल्यात पाहिजे. घराची शोभा आहे. ग्रह रत्नानी बालका. हा असं आहे. घराची रत्न कोण? बाळ आहेत. असं. गृहभूषणम किम स्वतः. का पांडुपत्नी? कुंती. गृहभूषणम किम स्वतः. कह राम शत्रू, रावण. एक उचलायचं त्यातलं. कुंती स्वतः रावण. किम अगस्ती जन्म, अगस्ती कुठं जन्मले? कुंभकर्ण आहे ना, त्यातला फक्त कुंभ उचलायचं. अगस्ती कुठं जन्मले? गाडग्यात. कुंभात जन्मलेत अगस्ती. वा. घटा माझी जन्म प्राशिला सागर, पाहतो द्विजवर अगस्ती मुनी निळोबार आहे. वा. आणि कस सूर्यपुत्र, सूर्याच्या मुलाचं काय नाव? कुंभकर्णातलं कुंभ द्यायचं ढकलून, खाली काय राहिलं? कर्ण. राम सूर्याच्या मुलाचं नाव कर्ण आहे. प्रश्न अनेक उत्तर अनेक साहित्यात. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर एक. पुढं ऐका. प्रश्न अनेक उत्तर एक. काय झालं? एक मनुष्य घोड्याचा शौकीन होता आणि मग घोड्यावर फिरायचा. पण त्याला कुठंतरी 1 महिन्याचं काम निघालं. काय धरले असेल? पोथी सांगायला धरली असेल. मग तू बायकोला म्हणला, बायकोला अगं आता मी हा घोडा रानात बांधतो, तुला घोडा चावल कुठं काय करीत, फक्त याला वेळच्या वेळी चारा टाकीचा, पाणी टाकेल, पाणी ठेवायचा. ती महिनाभर हो चालेल. आणि तो घोडावर रानात त्याने बांधला. ती गावात राहायची, वेळच्या वेळी यायची, चारा पाणी करायची, निघून जायची. महिन्याने तो आला तर दुपारी आला आणि रानात आला. रानात आल्यानंतर तो म्हणला बायकोला, अगं माझं जेवण राहिलंय, चल घरी स्वयंपाक करायला. दोघं नवरा बायको घोड्यावर बसले. महिनाभर घोडा काय बांधलेला सोडला नव्हता. मग सोडला तर घोडा थोडा थोडा पळायचा, थांबायचा, थोडा थोडा पळायचा, थांबायचा. मग त्याने बायकोला प्रश्न विचारला, का ग घोडा का आडला? पहिला प्रश्न. तिने काय उत्तर दिलं नाही. घरी गेले, लवकर स्वयंपाक कर. मग तिने बेसनपोळी केली आणि एक भाकरी थापली. पण बेसनपोळी करत असताना भाकरी करपली. त्याला वाढली, करपलेली भाकरी वाढल्यावर त्याने दुसरा प्रश्न विचारला, अगं भाकर का करपली? तिने उत्तर दिलंच नाही. पहिला प्रश्न त्याने विचारला, घोडा का आणला? दुसरा प्रश्न विचारला, भाकर का करपली? तिने उत्तर दिलंच नाही. ती मध्ये मध्ये बोलत नव्हती, कारण ती नव्हती. बरं असो. आणि मग घोडा का आणला? बोललीच नाही. अगं भाकर का करपली? बोललीच नाही. मग तो म्हणला, जेवण झाल्यावर आता मला पानं खायचे. आता हा महिन्यापूर्वी गेला होता, ती पानं तशीच होती. पण ती महिन्यापूर्वीची पानं तिने पुढं मांडली, कारण नवीन पानं आणायची राहिली होती. तर ती पानं इजळलेली होती. तो म्हणला, अगं पानं का इजळली? प्रश्न 3. घोडा का आणला? भाकर का करपली? पानं का इजळली? आता मात्र तिने उत्तर दिलं, फिरवली नाही म्हणून. 3 प्रश्नाचं एकच उत्तर आहे. प्रश्न अनेक उत्तर एक. वा. घोडा का आणला? फिरवला नाही म्हणून. तुम्ही गेल्यावर ती तसंच बांधून राहिला. मग भाकर का करपली? भाकर करताना फिरवावं कधी? तुम्हाला काय माहिती? त्यांना विचारलं पाहिजे. वा. तुम्ही थांबताय का काय? 50% आरक्षण आहे का काय? बर. भाकर का करपली? फिरवली नाही म्हणून. वा. पानं का इजळली? खालीवर नाही केली. पानं खालीवर केली असती, फिरवली असती, इकडे तिकडे केली असती तर इजळली नसती.
प्रश्न 3 उत्तर 1. तसं आजच्या अभंगात प्रश्न 3 आहे. अभिमान कुठं जातो, अष्टसात्विक भाव कुठं प्राप्त होतात, अभेद भेद कुठं प्राप्त होतो, अभेद काला. प्रश्न 3 उत्तर 1 पंढरी. बर, प्रश्न 3 उत्तर 1. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक, कधी कधी प्रश्न अनेक उत्तर 1. आणखीन साहित्य आहे का? कधी कधी जिथं प्रश्न तिथं उत्तर नसतात, पण कधी कधी जिथं प्रश्न तिथंच उत्तर असतात. कधी कधी जिथं प्रश्न असतात तिथं उत्तर नसतात. आपण मुलं शाळेत, आपणही शाळा शिकलोत, मुलं शाळा शिकतात. मुलं प्रश्न परीक्षेला गेल्यानंतर प्रश्न तिथं असतात पण उत्तर तिथं नसतात. प्रश्नपत्रिका त्यांच्या पुढे राहते पण प्रश्न तिथं असतात, उत्तर तिथं नसतात. मग उत्तर कुठं असतात? सदऱ्याच्या बाहीत असतात किंवा मांडीवर लिहिलेले असतात. जिथं प्रश्न असतात तिथं उत्तर नसतात. साहित्य. पण कधी कधी जिथं प्रश्न तिथंच उत्तर. वा, कुठं? ऐका, मी प्रश्नही सांगतो उत्तरही सांगतो, ओळखा. पहिला प्रश्न गाड्यांसाठी, प्रश्न सांगणार उत्तर सांगणार ओळखायचं. दुसरा प्रश्न महिलांसाठी, प्रश्न सांगणार उत्तर सांगणार ओळखायचं. जो ओळखील त्याला 1 रुपया बक्षीस. कोणी म्हणत बक्षीस फार छोटं, मी मोठे माऊली नाही, छोटे माऊली. पहिला प्रश्न गाड्यांसाठी. महाराज तुम्ही सांगू नका, ताळकरी मंडळी तुम्ही सांगू नका, तुम्ही ऐकलेलं आहे. वाकडं तिकडं आलं रे गड्या. प्रश्न बी सांगितलाय आणि उत्तर बी सांगितलंय. आता दुसरा, मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गड्या. प्रश्न सांगितला आणि उत्तर सांगितलंय. वाकडं तिकडं आलं रे गड्या. आलं 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 कसं राहतंय का? हे नाही ध्यानात आलं. वाकडं तिकडं आलं रे गड्या. आलं वाकडं तिकडंच राहतंय. वा, नापास. आता तुम्ही, मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गड्या. पळी. अरे वा, कोणी सांगितलं काय नव्हा? मोठं डोकं लांब शेपूट पळी. काही म्हणते आता कळालं, भाकरी थापा. असो. तसं आजच्या अभंगात जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर. प्रश्न अनेक उत्तर 1 पंढरी. जिथं प्रश्न तिथंच उत्तर. हे साहित्य आहे. काय तुकोबराने रचला असेल, हा विचार करायची गोष्ट आहे. म्हटलं का नियम ठरलेला कोणता? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे रांगत रंगने चोर. भक्षणे तमाल निळे नवल केले साधनी. कृष्ण भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. रांगायला लागल्यानंतर रांग तरंगली चोरी तुलवली धावली धरती गवळली. नाना प्रकारच्या लीला करू लागले. कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवली. भगवंताने लहानपणीच मारली. बाळपणी रेठा रगडीला दाढे मारिले गाढे. काग बग रेठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणी. पहिल्या चरणाचा शेवट काग बघे आणि दुसऱ्या चरणाची शेवट सुरुवात. पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. नाही ते देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंगाचा. जुने कीर्तन करायचे असे तिकडं तिकडं. असो, सर्व राक्षस मारल्यावर कंस म्हणला आक्रमण बंद. आपण आपल्या गड्यांना तालीम द्या. आणि मग सगळा कंस तालीम करायला लागल्यानंतर भगवान कृष्ण म्हणजे आपणही तालीम करू. गोपाळांकडे पाहिलं तर सगळे वाळून गेलेले. आमच्या दत्ता शेठ सारखा एकही भक्कम नाही महाराज. अरे म्हणे करे तुम्हाला घरी दही दूध तूप लोणी मसाला वडी काही खायला भेटती का ना?
म्हणजे देवा घरी हे सगळं उत्पन्न होतं पण आई मथुरेला विकायले. म्हणजे मग तुम्हाला म्हणजे आम्हाला हान सावळ्या गुळवणी ताक गुळवणी ताक घरी ताकाचे सर्व. मग देव म्हणले ठीक आहे काय निर्णय काय राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाता कामा नाही. जुन्नर तालुक्याचं पाणी जुन्नरला भेटू नये. धरण उशाला कोरड घाशाला मग काय योजना खाली कशाला. बर मग तसे जुन्नरीत तुम्ही आम्हाला पाणी येऊ देत नाही कारण ते तुमचं पाणी आम्हालाच येतं. आणि मग झालं प्रकरण असं देवाने राज्यबंदी केली. म्हणजे गोपिका बाजाराला चालल्या त्या देवाने अडवायच्या. गोरस घेऊन साथे निघाल्या गवळ. तवती कृष्णाची करणी काय करीते. आधी दान ती अक्षर काढील त्याला आमचे राजगुरू बुवा म्हणायचे. तुम्ही काही बोला ती अक्षर काढणार कला. मी म्हटलं ना कला प्रसन्न या लोकांना. देव म्हणजे घरी जायचा आणि साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा धरू जाता सापडेना यादवांचा राणा. आणि मग गवळ भगवंताने चौर्य कर्माला प्रारंभ केला. गोपिका गाराने सांगायला येऊ लागल्या. गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी.
आता काय कोणाच्या
भगवान
बाबा